या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण 2 मालिकांचा महासंगम पाहणार आहोत। सावली इकडे सारंगला फोन करत असते, परंतु सारंग सावलीचा फोन उचलत नसतो। सावली लगेच चंद्रकांत जवळ जाते आणि म्हणते, बाबा सारंग सर फोन उचलत नाहीयेत। चंद्रकांत म्हणत असतो, अगं तो त्या मुलीशी बोलत असेल म्हणून फोन उचलत नसेल। मला खात्री आहे तो तिला कन्व्हिन्स करेल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ते क्रीम नक्की पोहोचलं कसं तिच्याकडे। त्यात निखिल बबलूला म्हणतो, बबलू तूच म्हणाला होतास ना तो एक बॉक्स मिसिंग आहे म्हणून। बबलू हो म्हणतो। यावर निखिल म्हणतो, मग तो मिसिंग बॉक्स कुठे आहे ते चेक केलंस का तू? बबलू म्हणतो, सगळ्यांना फोन केलाय, सगळे म्हणतायत की आम्हाला दिलेलं सामान आम्ही सगळं परत केलंय। सावली इकडे म्हणत असते, सारंग सर अजून आले कसे नाहीयेत? यावर चंद्रकांत म्हणत असतो, येईल येईल, डोंट वरी। एवढ्यातच तेथे सारंग येतो। सावली सारंगला विचारत असते, अहो काय झालेलं नक्की? बोला ना। सगळेजण सारंगला विचारत असतात, त्या मुलीशी बोलणं झालं का? बोल ना, काय झालं तिकडे? सावली सारंगजवळ बघत असते। सावली लगेच सारंगला म्हणते, सारंग सर तुम्ही घरातून बाहेर पडताना वेगळे कपडे घालून गेला होतात। जगन्नाथ म्हणत असतो, ते तारेच्या कुंपणात अडकून त्याचा पहिला शर्ट फाटला म्हणून आम्ही दुसरा येताना शर्ट घेतला। त्यानंतर जगन्नाथ म्हणतो, आता पार्टी एन्जॉय करा, काहीही झालेलं नाहीये, सगळं व्यवस्थित आहे। बबलू सुद्धा म्हणत असतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, चला पार्टी करा। तिलोत्तमा देवाला हात जोडून म्हणत असते, म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही मार्गी लागताना दिसतंय मला। जगन्नाथला मात्र घडलेला प्रकार आठवत असतो। जगन्नाथ सारंगला म्हणत असतो, सारंग अरे हे रक्त कुठून लागलं तुझ्या अंगाला? काय झालं? सारंग म्हणत असतो, मी काही नाही केलंय जगन्नाथ, मी खून केलेला नाहीये। जगन्नाथ म्हणतो, खून? कोणाचा खून? त्यानंतर सारंग त्या मुलीचं नाव सांगत असतो। यावर जगन्नाथ म्हणतो, ज्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तिचा खून झाला? अरे पण जिथे खून झाला तेथे तू काय करत होतास? सारंग म्हणतो, अहो फोन तिने केला मला, तिने मला बोलवलं। यावर जगन्नाथ म्हणतो, आणि तू गेलास? कोणाला सांगतोयस? वेळ लागलाय का सारंग? कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे? सगळ्यांना वाटेल की तूच खून केलास करून। शांत राहा, जरा शांत राहा। एवढा सारंग म्हणतो, चाकू। जगन्नाथ म्हणतो, चाकूचं काय? तुझा हात लागलाय त्याला? हे सगळं जगन्नाथला आठवत असतं। अहिल्या तिलोत्तमाला म्हणत असते, तिलोत्तमा मी तुला म्हटलं होतं ना सगळं होईल नीट। अगं आपली मुलं स्ट्रॉंग आहेत, सारंगने जाऊन सगळं सॉल्व्ह केलेलं आहे। तिलोत्तमा म्हणते, हो खरं आहे। त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, जरा सगळ्यांनी ऐका, ज्या कारणासाठी पार्टीचा एवढा मोठा घाट घातला होता मी, ते जाहीर करण्याची आता वेळ आली आहे। तर तुम्हा सगळ्यांना मला असं सांगायचं आहे की रूपम कॉस्मेटिकच्या सगळ्या कारभारातून मी तिलोत्तमा मेहेंदळे आता रिटायर होते आहे आणि रूपम कॉस्मेटिकची सगळी जबाबदारी आता माझा सारंग घेईल। यावर निखिल म्हणतो, मॉम तू हा असा निर्णय कसा घेतलास? म्हणजे मान्य आहे की आम्ही सगळे डिसिजन्स घेतो, पण तुझ्या गायडन्सची गरज आहे अजून आम्हाला। यावर सारंग म्हणतो, आई ही योग्य वेळ नाहीये। तिलोत्तमा म्हणते, नाही सारंग, हीच आहे ती योग्य वेळ, कारण आज तू सिद्ध करून दाखवलंयस रूपम कॉस्मेटिक कुठल्याही संकटात जर आलं तर तू आपल्या कंपनीला अगदी सुखरूप बाहेर काढू शकतोस, अगदी सही सलामत। आणि शिवाय बाबांशी माझं बोलणं झालंय, ते माझ्याशी सहमत आहेत। शिवाय का लोटलाय रे? तू कंपनीचा सगळा भार तुझ्या खांद्यावर घेतलायस। सारंग म्हणतो, आई तू सोबत होतीस म्हणून मी भार उचललाय ग, तुझ्याशिवाय हे शक्य नाहीये मला। यावर तिलोत्तमा म्हणते, अरे मी कुठे चालली आहे? मी आहे इथे तुझ्या बरोबर, तुझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे मी। पण सध्या जे काही चाललंय ना आपल्या आयुष्यात, आपल्या घरात, आपल्या अवतीभवती, आणि राजकुमारने सुद्धा जे काही असं म्हणत असताना तिलोत्तमा थांबते आणि म्हणते, सॉरी मला आत्ता हे काही बोलायचं नाहीये। असो, पण मी तुला हात जोडून विनंती करते सारंग, तू सक्षम आहेस मला माहिती आहे, तेव्हा रूपम कॉस्मेटिकची सगळी जबाबदारी तू घे आता, मला मुक्त कर। चंद्रकांत म्हणतो, आणि माझाही तिलोत्तमाच्या या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा आहे। त्यानंतर तिलोत्तमा अहिल्याला बोलवते। तिलोत्तमा अहिल्याला म्हणते, अहिल्या तुला काय वाटतं, मी हे सगळं बरोबर करते ना? अहिल्या म्हणते, हे बघ मला काय वाटतं हे आता महत्त्वाचं नाहीये, तू आता अतिशय उत्तम डिसिजन घेतलेला आहेस आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी आता पार्टी एन्जॉय करूया। सारंग मात्र इकडे खूप टेन्शनमध्ये असतो। जगन्नाथ सारंगला म्हणत असतो, सध्या काहीच बोलू नकोस, शांत उभा राहा, काय करायचं ते मी बघतो। तिलोत्तमा म्हणते, मी खरंच विचार करते, तुला असं वाटतंय ना मी योग्य ते डिसिजन घेतलं? अहिल्या म्हणते, तू अगदी योग्य वेळी योग्य डिसिजन घेतलायस, कारण
कधी कधी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. कधीतरी काहीतरी वेगळंच होऊन बसतं. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा निर्णय घेऊन मोकळं झालेलं बरं, नाही का? तू नको काळजी करूस, सारंग सगळं उत्तम सांभाळणार आहे. एन्जॉय कर आता पार्टी. तिलोत्तमा म्हणते, मला सुद्धा खात्री आहे लवकरात लवकर तू तुझं हे पूर्ण एम्पायर आणि तुझ्या सगळ्या कंपनी आदित्य आणि प्रीतमच्या हातात देशील आणि तू सुद्धा माझ्यासारखी यातून रिटायर होशील. अहिल्या म्हणते, आदित्य. त्यानंतर अहिल्याला काही गोष्टी आठवत असतात. अहिल्याला सयामामाचं बोलणं आठवत असतं. ज्या दिवशी तू पारूला आपली सून म्हणून स्वीकारशील त्याच दिवशी मी पाऊल ठेवीन, नाहीतर मी इथे पाऊलही ठेवणार नाही. त्यानंतर सयामामा पारू आणि आदित्यला सुखी राहा असं म्हणत असतो आणि तेथून सयामामा निघून जातो. त्यानंतर अहिल्या आदित्य आणि पारूला आपल्या घरातून बाहेर काढते. हे सर्व क्षण अहिल्याला आठवत असतात. अहिल्या म्हणते, माझं राहू देत ग, पण तू खरंच खूप लकी आहेस. म्हणजे तुझं घर अगदी नंदनवन आहे. तुझी मुलं, तुझ्या सुना आणि सारंग श्रावण बाळ आहे. अगदी तू खूप लकी आहेस. हा असा मुलगा आहे तुझा आणि आता जास्त विचार करू नकोस. हे सगळं एन्जॉय कर. खरं सांगते. तेवढ्यातच धावतच आदित्य पारूजवळ येतो. पारू म्हणते, आदित्य सर, झालं का तुमचं काम? आदित्य खूप घाबरलेला असतो. आदित्य म्हणत असतो, मला सारंगला भेटलं पाहिजे. पारू म्हणत असते, आदित्य सर अहो. त्यानंतर आदित्य सारंगजवळ जातो आणि म्हणतो, सारंग 1 मिनिट येतोस का? मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. यावर जगन्नाथ म्हणतो, आदित्य प्लीज आत्ता जरा नकोच. सारंग सुद्धा काहीही बोलत नसतो. सारंग खाली मान घालून उभा असतो. पारू आश्चर्याने आदित्यकडे बघत असतो. आदित्य जगन्नाथला म्हणत असतो, सर, सॉरी सर, पण खरंच मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. यावर जगन्नाथ म्हणतो, अरे पण तरीही. आदित्य सारंगला घेऊन तेथून बाजूला जातो. एवढ्यातच समोरून पोलीस येतात. ते आदित्य आणि सारंगला थांबायला सांगतात. हे बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आदित्य म्हणत असतो, काय झालं, काय झालं? चंद्रकांत म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही असे इथे आणि अचानक? यावर इन्स्पेक्टर म्हणतात, एक खून झालाय आणि त्याच्या तपासाकरिता आम्ही इथे आलोय. हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. चंद्रकांत म्हणतो, कोणाचा खून? एका मुलीचा खून झालाय आणि तिचा खून ज्याने केलाय ना तो आमच्या समोर आहे. आदित्य आणि सारंग दोघेही खाली मान घालून तेथे उभे असतात. तिलोत्तमा म्हणत असते, काय बोलताय काय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. यावर इन्स्पेक्टर म्हणतात, काय आहे ना तिलोत्तमाबाई, मांजर जेव्हा दूध पिते ना तेव्हा ती डोळे बंद करून पिते. तिला असं वाटत असतं की मला कोणीच पाहत नाही, पण जगाला मात्र सगळं काही दिसत असतं आणि पोलिसांच्या नजरेतून कधीच काही सुटत नाही. इन्स्पेक्टर लगेच आदित्यचा हात पकडतात आणि म्हणतात, आदित्य, शर्टावर हा डाग कसला? कसला आहे हा डाग? आदित्य म्हणत असतो, हा डाग मला नाही माहिती सर. आदित्य म्हणत असतो, सर, तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी माझा काहीच संबंध नाहीये. प्लीज तुम्ही माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या प्लीज. पारू म्हणत असते, साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हो आदित्य सर, असं कधीच नाही करू शकत. आदित्य म्हणतो, अहो पण मी काही केलेलंच नाही तर. इन्स्पेक्टर म्हणतात, अहो गैरसमज वगैरे काही नसतो आमचा. आदित्य किर्लोस्कर, तुमच्या विरोधात ठोस पुरावे आहेत आमच्याकडे. तुम्हाला आमच्याबरोबर यावं लागेल. आदित्य म्हणत असतो, अहो सर, पण मी काही केलंच नाहीये. एवढ्यातच प्रीतम तेथे येतो. प्रीतम म्हणतो, अहो असं काय बोलताय तुम्ही? आदित्य म्हणत असतो, अहो मी काही केलंच नाहीये. परंतु इन्स्पेक्टर कोणाचंही काहीही ऐकून घेत नसतात आणि ते आदित्यला अरेस्ट करून घेऊन जातात. हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. पारू सुद्धा त्यांच्या मागून धावत जात असते. पारू जोरजोराने आदित्य सर अशी ओरडत असते. पारू म्हणत असते, आदित्य सर, अहो तुम्ही का सांगत नाहीये त्यांना की तुम्ही काहीही केलेलं नाहीये म्हणून? मला खात्री आहे तुम्ही कधीच कुणाचा खून करू नाही शकत म्हणून. तुम्ही सांगा ना त्यांना. आदित्य म्हणत असतो, अरे पारू, मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय ना यार, परंतु ते ऐकतच नाहीयेत. यावर इन्स्पेक्टर म्हणतात, ओ मॅडम, सरकारी कामात अडचण आणू नका. पारू म्हणत असते, साहेब हे बघा, मी खरं सांगते, आदित्य सर तसे अजिबात नाही आहेत. त्यानंतर तेथे तिलोत्तमा इकडे अहिल्याला समजावत असते. तिलोत्तमा म्हणत असते, अहिल्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पोलिसांचा काहीतरी गैरसमज झालाय. आपला आदित्य असा नाहीये. तू नको ना टेन्शन घेऊ. यावर अहिल्या म्हणते, अगं मी कशाला टेन्शन घेऊ? कोण आहे तो माझा? यावर तिलोत्तमाला सुद्धा काहीच समजत नाही. प्रीतम म्हणतो, ही अशी आई असते? मान्य आहे, तिचा राग आहे त्याच्यावर, पण हा मुलगा तिचा अभिमान होता ना. मग अचानक काय झालं ग प्रिया? प्रिया म्हणते, आईना सुद्धा आतून त्रास होत असणार, पण त्या दाखवणार नाहीत. प्रीतम म्हणतो, ही वेळ आहे का आतून त्रास व्हायची प्रिया?
प्रिया म्हणते, हे बघा प्रीतम, मी समजू शकते. आणि आदित्य दादांना तर एकावर एक धक्के बसतातच आहेत. प्रीतम म्हणतो, मला तर ना आता काय करू तेच कळत नाहीये. पारू इकडे खूप रडत असते. पारू म्हणत असते, आदित्य सर, अहो तुम्ही का सांगत नाहीये की तुम्ही काहीही केलेलं नाहीये म्हणून. मला मला खात्री आहे तुम्ही कुणाचा खून करू नाही शकत. यावर इन्स्पेक्टर म्हणतात, ओ मॅडम, तुम्ही मध्ये पडू नका. सावली सुद्धा म्हणत असते, अहो साहेब, ते किर्लोस्कर कंपनीचे मालक आहेत, ते का करतील खून वगैरे. इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा मॅडम, ते तपासानंतर सगळं कळेलच. तुम्ही बाजूला व्हा पहिल्या, आणि ठोस पुरावे आहेत आमच्याकडे. असं म्हणून इन्स्पेक्टर आदित्यला गाडीत घालायला सांगतो आणि ते आदित्यला घेऊन जातात. पारू मात्र खूप रडत असते. पारू सारखी आदित्य सर अशी ओरडत असते. इन्स्पेक्टर आदित्यला घेऊन जातात. पारू खूप रडत असते. सावली पारूला धीर देत असते. इकडे तिलोत्तमा अहिल्याला म्हणत असते, अहिल्या, आम्ही सगळेजण आहोत तुझ्याबरोबर. तुला काहीही लागलं ना, अगदी काहीही, तरी सुद्धा आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. तू नको काळजी करूस. अहिल्या, आपले संस्कार आहेत ना आपल्या मुलांवर. आपली मुलं संस्कार सोडून असे नाही वागायचे. आपले संस्कार एवढे तकला तू नाहीच आहेत अहिल्या. तू नको टेन्शन घेऊस. आपला आदित्य असं काहीही करणार नाहीत. तू जा पोलीस स्टेशनला, आदित्यला आपली गरज आहे. यावर अहिल्या म्हणते, आदित्य? कोण आदित्य? मी नाही ओळखत अगं त्या मुलाला. तिलोत्तमा म्हणते, अहिल्या? त्यानंतर तिलोत्तमा अहिल्याला आवाज देत असते, परंतु अहिल्या तेथून तडक निघून जाते. प्रीतमने इकडे वकिलाला फोन लावलेला असतो आणि तो वकिलांशी बोलत असतो. दामिनी इकडे रडायचं नाटक करत असते. दामिनी म्हणत असते, काय झालं हे सगळं? माझ्या आदित्यला जेलमध्ये घेऊन गेले. प्रीतम, काय झालं माझ्या आदित्यचं? दामिनी जोरजोराने नाटक करत रडत असते आणि प्रीतम तिला समजावत असतो. अहिल्या मात्र तेथे शांत बसलेली असते. अहिल्या काहीही बोलत नसते. दामिनी खूप नाटक करत रडत असते. दामिनी म्हणते, प्रीतम, अरे पोलीस स्टेशनमध्ये पोलीस खूप मारतात ना, मग आता आपला आदित्य तिथे मार खात बसेल का? अरे मला खूप भीती वाटते. प्रीतम जोरानेच ओरडून दामिनीला सांगतो की गप्प बस. तुला काही चांगलं बोलता येत नसेल तर वाईट तरी बोलू नकोस ग. त्यानंतर प्रीतम दामिनीला बाहेर जायला सांगतो. दामिनी सारखी नाटक करून नको नको ते बोलत असते. मला आदित्यची खूप काळजी वाटते. यावर प्रीतम म्हणतो, नको वाटून घेऊस. आदित्यची काळजी करायला आम्ही आहोत. जा आराम कर. यावर प्रिया म्हणते, दामिनी काकू, जाऊन झोपा तुम्ही आता. दामिनी सुद्धा गुड नाईट असं बोलून तेथून निघून जाते. त्यानंतर प्रीतम अहिल्याजवळ जातो आणि म्हणतो, आई, दादाला तुझी गरज आहे. अगं, जोपर्यंत तू सांगत नाही ना, तोपर्यंत या शहरातला कोणताच वकील त्याची केस घेणार नाही. प्लीज आई. त्यानंतर प्रिया म्हणते, आई, आपल्याला माहिती आहे ना, आदित्य दादा असं काहीही करू शकत नाही. ते निर्दोष आहे. त्याने हा खून वगैरे नाही केलेला. आता त्यांना आपली आणि आपल्या कुटुंबाची जास्त गरज आहे. आपण त्यांना साथ द्यायला हवी. आई प्लीज. प्रीतम सुद्धा म्हणत असतो, आई, हे बघ, आता या पॉइंटला तू सगळं विसरून जा. फक्त एवढं लक्षात ठेव, फक्त तो तुझा मुलगा आहे आणि त्याला तुझी गरज आहे. अहिल्या म्हणते, मला असं वाटतं की हा विषय आता या घरात नको आहे. तुम्ही आराम करा. असं म्हणून अहिल्या तिथून निघून जाते. दुसरीकडे पारू रडत असते. सावली पारूला सांभाळत असते. सावली म्हणत असते, पारू नको रडूस. हे बघ, तुला माहिती आहे ना, आपण याआधी सुद्धा कित्येक संकटातून बाहेर पडलोय. तू शांत हो. विठुरायावर विश्वास ठेव. त्यानंतर सावली म्हणते, पारू, मला काहीतरी आठवलं. म्हणजे ती मुलगी. पारू म्हणते, कोणती मुलगी? सावली म्हणते, आपण आज जिचा व्हिडिओ पाहिला ती मुलगी. त्या मुलीला मी बघितलंय. पारू म्हणते, कुठं? सावली म्हणते, त्या शिवानी मॅडम आहेत ना, त्यांच्या ऑफिसमध्ये बघितलंय. पारू म्हणते, सावली बघितलं असेल, पण त्या शिवानी मॅडमचा आणि आदित्य सरांचा काय संबंध? शिवानी तेथून जात असते. एवढ्यातच सावली शिवानीला आवाज देते. सावली म्हणते, शिवानी मॅडम, मी त्या मुलीला तुमच्या ऑफिसमध्ये बघितलंय. शिवानी म्हणते, कोण? कुणाबद्दल बोलतेस? सावली म्हणते, तीच मुलगी जिचा आपण आता व्हिडिओ पाहिला, जी क्रीमबद्दल बोलत होती. पण प्रश्न हा आहे, जर ती मुलगी तुमच्या ऑफिसमधली आहे तर मग तिच्याकडे सावली सनस्क्रीन कशी पोचली? शिवानी म्हणते, हो, मला सुद्धा तेच कळत नाही की तिच्याकडे तुमची सावली सनस्क्रीन कशी पोचली. यावर सावली म्हणते, म्हणजे तुम्ही मान्य करताना की ती मुलगी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते? यावर शिवानी म्हणते, कमॉन सावली, एवढी मोठी कंपनी चालवते मी, एवढे एम्प्लॉईज आहेत, याचा अर्थ प्रत्येकाला मी पर्सनली ओळखते असं तर होत नाही ना.
सावली म्हणते, तुम्ही तिला ओळखता हे पार्टीत सांगायचं ना. हे जर सारंग सरांना सांगितलं असतं आणि त्यांच्या सोबत गेला असता तर सगळं सोपं झालं असतं. यावर शिवानी म्हणते, मी? अगं तू काय म्हणाली होतीस त्या दिवशी आठव? सारंग सरांपासून लांब राहायचं. हो ना, मग आता तू परमिशन दिली असतीस मला. सावली शिवानीशी बोलत असते, परंतु शिवानी म्हणत असते, मला शहाणपणा शिकवू नकोस हा. तेवढ्यातच शिवानीचा फोन वाजतो. शिवानी कळतं की स्वराचा खून झालाय आणि त्या खुनाच्या आरोपाखाली आदित्यला अरेस्ट केलंय. सावली लगेच विचारते, काय झालं? शिवानी म्हणते, अगं स्वरा म्हणजे तीच ती मुलगी व्हिडिओवाली. सावली म्हणते, त्याचं काय झालं? शिवानी म्हणते, तिचा खून झालाय आणि तिच्याच खुनासाठी संशयित म्हणून आदित्यला अटक केली आहे. पारू इकडे आदित्यला भेटायला आलेली असते, परंतु तेथे हवालदार असतात. हवालदार म्हणत असतात, कोण कोण आणि कुठून कुठून येतात या बायका कुणास ठाऊक. पारू म्हणत असते, मला फक्त एकदा आदित्य सरांना भेटायला द्या ना प्लीज. हवालदार म्हणत असतो, अहो साठे मॅडम, तुम्हाला नक्की सांगतो, काल जे 4-5 बेवडे पकडले आहेत ना त्यापैकीच एकाची ही बायको असणार. त्या हवालदार म्हणतात, हे बघ बाई, उद्या तुझ्या नवऱ्याची दारू उतरली का देऊ पाठवून त्यांना घरी, तू जा आता. त्यावर पारू म्हणते, मॅडम, मी इथे कुठल्याच दारुड्याला भेटायला आली नाहीये. जे आतमध्ये आहेत ना ते आदित्य किर्लोस्कर आहेत आणि मी त्यांची बायको आहे. तुमच्या साहेबांनी अटक केली आहे त्यांना. एवढ्यातच हवालदार म्हणतात, एक मिनिट, तू आदित्य किर्लोस्करांची बायको आहेस? यावर पारू हो असं म्हणते. दुसऱ्या हवालदार बोलतात, वाटत तर नाही. पारू म्हणते, मॅडम मला फक्त सांगा तुमचे साहेब कुठे आहेत. तेवढ्यातच ते साहेब येतात. पारू त्या साहेबांशी बोलत असते, परंतु इन्स्पेक्टर काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो. इन्स्पेक्टर म्हणतात, साठे कुठल्या अँगलनेही आदित्य किर्लोस्करांची बायको वाटते, पण आहे. त्यानंतर ते पारूला म्हणतात, हे बघा बाई, आता रात्र खूप झाली आहे आणि एवढ्या रात्री महिलांनी पोलीस स्टेशनला येणं योग्य नाही. ही आरोपीला भेटायची वेळ नाही आहे, निघा तुम्ही. एवढ्यातच पारू म्हणते, एक मिनटं, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आदित्य सर आरोपी नाही आहेत. इन्स्पेक्टर म्हणतात, बाई पहिला आवाज खाली हा. पारू पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरशी बोलायचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही पारूचं ऐकून घ्यायला रेडी नसतं. दुसरीकडे सारंग खूप टेन्शनमध्ये असतो. सावली सारंगला म्हणत असते, सारंग सर काय होतंय तुम्हाला? मी पाणी देऊ का तुम्हाला? सावली म्हणत असते, सारंग सर काही घडलंय का? तुम्ही त्या मुलीशी बोलायला गेला होतात ना, मला सांगा तरी. सारंग सावलीला म्हणत असतो, तू इकडे बस माझ्यासोबत, सोडून नको जाऊस कुठे. सावली म्हणत असते, नाही, मी तुम्हाला कधीही सोडून नाही जाणार. पारू इकडे किर्लोस्करांच्या बंगल्यामध्ये आलेली असते. बंगल्याजवळ आल्यानंतर पारूला अहिल्याने आदित्य आणि तिला बाहेर काढलेले ते सर्व क्षण आठवत असतात. पारू बाहेरूनच आवाज देते, देवी आई. अहिल्या लगेच उठून जात असते. त्यानंतर ती थांबते. प्रीतम म्हणत असतो, पारूचा आवाज येतोय का? प्रीतम म्हणत असतो, पारू ये ना आत ये. अगं ये ना ये. पारू आत येते. समोर अहिल्या बसलेली असते. एवढ्यात तेथे दामिनी येते आणि पारूला पकडते आणि म्हणते, थांब. कुठे? या भिकारड्या मोलकरणीची हिंमत कशी झाली पुन्हा या घरात यायची? दामिनी म्हणते, यायचं नाही हा घरी. आज तुझ्यामुळे आम्हा सर्वांना हे दिवस बघायला लागतायत. पारूच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अहिल्या मात्र काहीही बोलत नसते. त्यानंतर दामिनी म्हणते, प्रीतम तू विसरतोयस का? वहिनीने हिला हकलवून लावलंय. हिचा आणि आपल्या घराचा आता काहीही संबंध नाहीये. प्रीतम म्हणतो, एक मिनिट काकू, तू जरा गप्प बस ना प्लीज. प्रीतम म्हणत असो, ती पण या घरची सून आहे. जेवढा हक्क तुझा या घरावर आहे ना तेवढाच तिचा पण आहे, कळलं? यावर अहिल्या उभी राहते आणि म्हणते, प्रीतम चुकतोयस. या मुलीचा या घराशी काहीही संबंध नाही. पारू म्हणते, देवी आई, तुमचा माझ्यावरचा राग साहजिक आहे, पण किर्लोस्कर कुटुंबाचा वारस तुमचा मोठा मुलगा संकटात आहे. त्यांना असं एकटं पाडू नका. हात जोडूनच पारू म्हणते, मी विनंती करते, आम्हाला तुमची गरज आहे देवी आई. तेवढ्यातच दामिनी म्हणते, का मदत करतील वहिनी? त्याने आमच्या अख्ख्या घराण्याची, किर्लोस्कर कुटुंबाची इज्जत धुळीला मिळवली आहे आणि स्वतः वहिनींचा म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांचा शब्द नाही पाळू शकला तो. त्यांच्या नावाला काळं फासलंय त्याने आणि आता त्याला मदत करायची आहे का? नाही करणार त्या मदत, जा. तेवढ्यातच अहिल्या म्हणते, प्रीतम या मुलीला इथून आत्ताच्या आत्ता जायला सांग. प्रीतम म्हणत असतो, आई तू एकदा ऐकून तरी घे तिला काय म्हणायचं आहे ते. अहिल्या म्हणते, तुला जर तिची मदत करायची असेल तर तूही तिच्याबरोबर जाऊ शकतो, पण त्या दोघांसाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद राहतील. हे ऐकून प्रीतम तेथून निघून जातो. त्यामागून अहिल्या सुद्धा तेथून बाहेर निघून जाते.
त्यानंतर दामिनी येऊन पारूला घरातून बाहेर काढते. पारू जात असते तेवढ्यातच किर्लोस्करांच्या घरी भैरवी आलेली असते. भैरवी आत जाते आणि जोरानेच आवाज देते, अहिल्यादेवी किर्लोस्कर. प्रीतम बाहेर येतो. भैरवी विचारते, कुठे आहे तुझी आई? तुझ्या भावाच्या जीवावर, आदित्यच्या नावावर सगळं जग जिंकायला निघाली होती ना, मग आता कुठे लपून बसली आहे? जगाला तत्वज्ञान शिकवणारी, खोटं बोलू नये, खोटं वागू नये, असं करू नये, तसं करू नये, हे करू नये, ते करू नये, आणि आता स्वतःच्या लेकालाच तत्वज्ञान शिकवायला विसरली का? प्रीतम आपण एका साईडला बसून शांतपणे बोलूया असं म्हणत असतो, परंतु भैरवी म्हणते, बोलायला आली नाहीये मी इथे. याच घरात माझा अपमान केला होता ना तुम्ही. माझ्या लेकीचं स्थळ नाकारलं होतं. मला आणि माझ्या लेकीला अपमानित करून या घराच्या बाहेर काढलं होतं. भैरवी म्हणत असते, लेकाला अटक झाली आहे म्हणून स्वतः सुद्धा फरार झाली आहे की काय ही? तेवढ्यात अहिल्या म्हणते, कुठेही गेलेली नाहीये अहिल्यादेवी किर्लोस्कर, इथेच आहे. दुसरीकडे आदित्यला पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर मारत असतात. तेवढ्यातच तेथे पारू येते. पारू म्हणत असते, साहेब साहेब त्यांना मारू नका प्लीज. परंतु लेडीज कॉन्स्टेबल येऊन पारूला तेथून घेऊन जाते. पारू खूप रडत असते. एवढ्यातच तेथे सावली येते. सावली पारूला सावरते.